नमस्कार। आता जानकी ही ऐश्वर्याला गुंगीचं औषध देते, जेणेकरून गुंगीत ऐश्वर्या तिच्या आईचा पत्ता सांगू शकते। म्हणून जानकी, ऋषिकेश, सुमित्राने हा प्लॅन केलेला असतो। पण जानकीने एवढं ऐश्वर्याला गुंगीचं औषध देऊन सुद्धा ती काहीही बोलत नसते। ऋषिकेश म्हणतो, सांग जानकीची आई कुठे आहे सांग, पण ऐश्वर्या काहीच सांगत नसते। आता जानकी ऋषिकेश एकमेकांकडे बघत राहतात, कारण ऐश्वर्या तोंडच उघडत नसते। तर इकडे आता लताबाईंना ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणी माया आणि लताबाई एक प्लॅन करतात आणि त्या ठिकाणाला आग लावतात। ते म्हणतात, आग लागल्यावर आपण लगेच इथून पळ काढायचा। प्लॅनप्रमाणे आग लावतात आणि तिथून पळतात। तिथे गुंड येतात आणि बघतात तर काय, ह्या दोघीजणी तिथे नाही आहेत। म्हणून गुंड इकडे तिकडे शोधतात, पण त्या दोघी सापडत नाहीत। तर माया आणि लताबाई धावत धावत रस्त्यावर येतात आणि रस्त्यावरून धावत असतात। आता लताबाईंना दम लागतो। माया त्यांना बसवते आणि म्हणते, लताबाई असं आपण किती वेळ धावत राहायचं रस्त्यावरून? तेव्हा लताबाई म्हणतात, जोपर्यंत माझ्या जानकीचं घर येत नाही तोपर्यंत। आता माया आणि लताबाई परत धावायला सुटतात, तर समोरून ते 3 गुंड येतात। आता त्या 3 गुंडांना बघून माया आणि लताबाई घाबरतात। आता त्या दोघीही परत पळत सुटतात। त्या पुढे पळत असतात आणि गुंड त्यांच्या पाठलाग करत असतात। आता लताबाईंना अजिबात चालवत नसतं, पळवत नसतं। बिचाऱ्यांच्या पायाला त्रास होत असतो, पाय दुखत असतात, तरीही त्या पळत असतात। आता गुंड एकदम जवळ आलेले असतात। आता गुंड एकदम जवळ येतात आणि आता त्या दोघींना पकडणार, तोच तिथे सारंग येतो आणि सारंग त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो आणि लताबाईंना म्हणतो, लताबाई तुम्ही, अहो जानकी वहिनी तुम्हाला किती शोधते, तुम्ही कुठे होतात? तेव्हा लताबाई म्हणतात, काय सांगू, तुझ्याच बायकोने मला किडनॅप केलं होतं। ते ऐकून सारंगला धक्का बसतो। सारंग म्हणतो, चला मी तुम्हाला घरी घेऊन जातो। आता सारंग हा रिक्षातून लताबाई आणि मायाला घेऊन घरी येत असतो। तर इकडे आता सुमित्रा, ऋषिकेश, जानकी, अवंतिका सर्वच जण बोलत असतात। काय करणार, आपला प्लॅन फसला। त्या ऐश्वर्याला एवढं गुंगीचं औषध दिलं तरी काही उपयोग झाला नाही। तिने तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही। जानकी म्हणते, कुठे असेल माझी आई? मला आता तिची खूपच काळजी वाटत आहे। ऐश्वर्याने काही केलं तर नसेल ना? तेवढ्यात ऋषिकेशला सारंगचा फोन येतो। ऋषिकेश फोन उचलतो आणि सारंग म्हणतो, अरे दादा, वहिनीची आई माझ्या जवळ आहे, मला ती सापडली आहे। ते ऐकून ऋषिकेशला खूप बरं वाटतं। तेव्हा ऋषिकेश जोरात ओरडतो, काय? तेव्हा लगेच जानकी म्हणते, अहो काय झालं सांगा ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझी आई सापडली। आता ते ऐकून जानकीला खूपच आनंद होतो। जानकी आनंदाने नाचू लागते। आता सारंगने जानकीच्या आईचा जीव वाचवलेला आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।